राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 5 मधनं. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणात आरोपी विशाल गवळी हा तळोजा जेलमध्ये होता. मात्र जेलमध्ये पहाटेच्या सुमारास त्यानं आत्महत्या केली. 3.5 महिन्यापासून नराधाम विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी तुरुंगात होते. विशाल गवळीच्या आत्महत्येवरून आता वकिलांमध्येच वाद रंगलाय. अक्षय शिंदे सारखं विशाल गवळीला मारण्यात आल्याचा संशय विशालच्या वकिलांनी व्यक्त केलाय. तर हा एक प्रकारे न्यायच मिळाल्याची भावना पीडितेच्या वकिलांनी बोलून दाखवली. विशाल गवळीने आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. जशास तसा न्याय झाला असं पीडितेच्या वडिलांनी म्हटलंय. तर पीडित मुलगी ज्या परिसरात राहत होती तिथं बॅनर्सही लावण्यात आले. मिस यू दीदी, नराधामाला फाशी झालीच पाहिजे असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला. आम्हाला न्याय द्या अशी मागणी विशाल गवळीच्या आईनं केली आहे. तर विशालच्या आत्महत्येवरच बहिणीनं संशय व्यक्त केला आहे. विशाल गवळी जेलमध्ये फाशी कसा घेऊ शकतो, त्यावेळी जेल प्रशासन काय करत होतं असा सवाल विशाल गवळीच्या बहिणीनं विचारला. कल्याण अत्याचार प्रकरणी आरोपी विशाल गवळीचा गुंड भाऊ आकाश गवळीची दहशत सुरूच आहे. विशालचं कुटुंब राहत असलेल्या परिसरात रामनवमी आणि साई भंडाऱ्यासाठी सर्व मंडप चालकांना त्यानं धमकी दिल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. आणि पोलीस यंत्रणा काय कारवाई करते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं. नराधाम विशाल गवळीला फाशीची शिक्षा होणार होती, त्या भीतीपोटी त्यानं आत्महत्या केली. जे झालं ते बरं झालं. पीडितेच्या आई वडिलांना न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया कल्याणचे आमदार सुलभा गायकवाड यांनी दिली. न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली असती तर असं कृत्य करणाऱ्या नराधामांना जरब बसला असता असं देखील त्यांनी म्हटलंय. साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीनिमित्तानं अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले होते. या बैठकीचा एक व्हिडिओ समोर आला. दोन्ही नेते शेजारी शेजारी बसलेले होते. सध्या हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरतोय आणि त्यावेळी तपशील दाखवण्यासाठी शरद पवार यांनी अजित पवारांना कागदपत्रावर बोट ठेवून तपशिलाची माहिती देखील दिली. निधी वाटपावरून खासदार अमोल कोल्हेने शिंदे गटावर हल्लाबोल केलाय. सासूअटी भांडणं केली आणि शेवटी सासूच वाट्याला आली असा टोला कोल्हेने लगावलाय. महायुतीत काही अलबेल नाही असंही ते म्हणाले. निधी वाटपाच्या मुद्द्यावरून भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठं विधान केलं. एकनाथ शिंदे अमित शहांकडे तक्रार करणार नाही, कॅबिनेटमध्ये थेट अजित पवारांना जाब विचारतील असं भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे. शेतकऱ्याला कर्जमुक्त करून त्याचं मनोबल वाढवण्याचं शासनाचं धोरण असल्याची माहिती मंत्री संजय राठोड यांनी दिली. शेतकऱ्यांबाबत कॅबिनेट बैठकीत चर्चा झाल्याचंही राठोड यांनी सांगितलं. फडणवीसांनी तटकरेंच्या घरी जाऊन स्नेहभोजन केल्यावरून दमानी यांनी जोरदार हल्लाबोल केला. ज्यांचे घोटाळे काढले, फडणवीसांना कागदपत्र पुरवले त्यांच्याच घरी जाऊन स्नेहभोजन करतायत. भाजपनं फक्त राजकारण केल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्या दमानी यांनी केली. पालघरमधील वाडा तालुक्यातील मांगरूळ सुतकपाडा परिसरात शेतीच्या वारातून एका शेतकऱ्याला मारहाण झालेली आहे. भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांकडून शेत जमिनीची मोजणी सुरू होती, मात्र त्यासाठी कब्जेदार शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला. त्यामुळे ही घटना घडलेली आहे. पोलीस पुढील तपास करतात. पुण्यातील रांजणगावातील MIDC परिसरात रस्त्याच्या मधोमध पाईपलाईन फुटली. गेल्या 3 महिन्यापासून ही पाईपलाईन फुटली आहे, मात्र याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. नाशिकच्या बागलांमध्ये ट्रक अंगावरून गेल्यानं 2 भावांचा मृत्यू झाला. यावेळी ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत होता. हे दोघे मातीच्या ढिगाऱ्यावर झोपलेले होते. त्यावेळी माती वाहक ट्रकनं त्यांना चिरडलं. या प्रकरणी आता ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिक जिल्ह्यातील बागलांमध्ये मोरेनगर गावामध्ये मृदा आणि जलसंधारण विभागाअंतर्गत 1,65,000चा बंधारा मंजूर झाला. त्याचं भूमिपूजन आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते पार पडलं. या बंधाऱ्यामुळे हजारो एकर शेतीच्या सिंचनाचा तसंच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटणार असल्याचं बोरसेंनी यावेळी सांगितलं. अहिल्यानगरमध्ये किल्ले स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवली जाते. त्या पार्श्वभूमीवर श्रीगोंद्यातील धर्मगडावर खासदार निलेश लंकेंसह कार्यकर्त्यांनी किल्ल्याची स्वच्छता केली, झाडांना रंगरंगोटी केली. दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते.
येवल्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा दिसून आला आहे. राजापूर, पन्हाळ, साठे परिसरामध्ये गारांचा पाऊस पडल्यानं कांद्याचं नुकसान झालंय. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ दिसून आली. रोज पडणारा अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं बळीराजा धास्तावलाय. जळगाव जिल्ह्यातील जोरदार अवकाळी पाऊस झालाय. चोपडा तालुक्यातील धानोरा, माचला परिसरात गारपीट झाली. शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे. हवेत गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. जुन्नरच्या अनेक गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले. अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा, आंब्यासारखा अनेक फळबागांना देखील फटका बसलेला आहे. 2 दिवसापासून उकाडा जाणवतोय. वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस झालेला आहे. जिल्ह्यातील शिरवाडे, वणी परिसरात जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावलेली आहे. या पावसामुळे काढणीला आलेला कांदा तसंच गव्हासह द्राक्ष बागेला देखील फटका बसल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे. नांदेडमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. मागील 7 दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसतोय. या पावसामुळे मात्र शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे. लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवींची ठाकरे गटाच्या सचिवपदी नियुक्ती झालेली आहे. कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या वेळी भेट घेतली. यावेळी आपलं लक्ष मुंबई महानगरपालिका आहे, त्यामुळे सुधीर साळवींना मोठं पद दिलंय. मुंबई आणि महाराष्ट्रावर संकट बाजूला टाकण्यासाठी एकजूट दाखवा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलं. मुंबईच्या पाणी प्रश्नावरून आदित्य ठाकरे आक्रमक झाले. पालिकेला दिलेले डेडलाईन संपली आहे, त्यामुळे आता प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर मोर्चा काढण्याचा इशारा आदित्य ठाकरेंनी दिलाय. मुंबईत वॉटर टँकर संघटना संपावर आहे, त्यामुळे अनेक भागात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. राज्यात विनापरवाना पाळीव प्राण्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला आदेश दिले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती उद्या साजरी होते. त्या पार्श्वभूमीवर 13 एप्रिल ते 14 एप्रिलपर्यंत वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेत. दादरमध्ये अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. सर्व प्रकारच्या जड वाहनांना या परिसरात बंदी आहे, त्यामुळे पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं. टॉप 5 नंतर पुढच्या बातमीकडे. पुण्यातला कुख्यात गुंड निलेश घायवळवर झालेल्या हल्ल्याचा आणखीन एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे. कुस्तीच्या फडात निलेश घायवळवर हल्ला करण्यात आला होता. घायवळ हा भूम तालुक्यातील अंधुड गावात एका यात्रेला उपस्थित होता. या यात्रेचं आयोजन कुस्तीचं आयोजन त्यांनीच केलं होतं. त्यावेळी कुस्तीच्या मैदानात तो राऊंड मारताना दिसतोय. त्याच्या स्वागतासाठी हलगीही वाजवली जाते. त्याचवेळी एकानं त्याच्यावर हल्ला केला. या घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. आणि पुण्यातीलच आता टॉप 5 बातम्या पाहूया. वडगाव मावळ पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी 12 तास वाचन करून महापुरुषांना आदरांजली वाहिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं हा उपक्रम राबवण्यात आलाय. त्यासाठी सर्व पुस्तकं पंचायत समितीकडून पुरवण्यात आली होती. पुणेकरांना लवकरच भूमिगत मेट्रो मिळणार आहे. स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रोला मुहूर्त मिळाला आहे. 3 ते 4 महिन्यात काम सुरू होण्याची शक्यता आहे. पुणे शहरामध्ये कल्याणनगर भागात असलेला पब पोलिसांनी सील केला. येरवडा पोलिसांनी पंचाच्या समक्ष पबच्या प्रवेशद्वारालाच टाळं ठोकलेलं आहे. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली. पुण्यातील हडपसर परिसरातील सय्यदनगर भागात गुंड टिपू पठाणचा पोलिसांनी माज उतरवला. जिथं गुन्हा केला तिथंच पोलिसांनी टिपू पठाणसह त्याच्या साथीदारांची धिंड काढली. एका महिलेची जमीन बळकावल्याप्रकरणी टिपू आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली.
पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट जाब विचारलाय. त्यांना 3 वर्षांच्या निधी वाटपाची श्वेतपत्रिका काढण्याचं आव्हान दिलं. कोल्हेंनी हा निधी सामान्य जनतेच्या करातून आल्याची आठवण करून देत खणखणीत शब्दात सवाल केला. नाशिकच्या येवल्यातील मातुलठाणमध्ये शेळ्यांच्या शेडवर वीज पडली. यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र शेळ्यांचं शेड जळून खाक झालं. शेतकऱ्याचं नुकसान झालं. नाशिकमध्ये मडबाची परंपरा कायम आहे. आयुर्वेदिक मातीचा लेप लावून उन्हापासून आणि त्वचेच्या विकारांपासून प्रतिबंध व्हावा या हेतूनं मडबाचं आयोजन केलं जातं. संपूर्ण अंगाला मातीचा लेप लावून गाण्यावर नाशिककर थिरकताना दिसले. चांदवडजवळील राहुड घाटाच्या पायथ्याशी मृत कोंबड्या रस्त्यालगत फेकण्यात आल्या. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली. दरम्यान या कोंबड्या अज्ञात आजारानं मेलेल्या असल्यानं आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होते. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात गुन्हे शोध पथकानं MD ड्रग्ज विक्री करणाऱ्या 3घांना जेरबंद केलंय. त्यांच्याकडून 2 जिवंत कारतूस आणि 96 हजारांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतात. नाशिकच्या येवल्यामध्ये अवकाळी पावसानं संध्याकाळच्या सुमारास हजेरी लावली. शहरातील एका मस्जिदवर वीज कोसळल्यानं मशिदीचा मिनाराचा काही भाग कोसळला. तर शॉर्ट सर्किट होऊन इलेक्ट्रॉनिक उपकरणं देखील जळालेली आहेत. सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. नाशिकमध्ये भर रस्त्यात एका रिक्षाचालकानं नग्न होत अश्लील हावभाव करत महिलेचा विनयभंग केला. महिलेच्या तक्रारीनंतर मुंबई नाका पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपी रिक्षाचालकाचं नाव मिजान रजा उर्फ मल्ला सदीक शेख असं आहे. तो सराईत गुन्हेगार आहे. तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा उत्सव सुरू आहे. आई राजा उदो उदोच्या जयघोषात लाखोंच्या जनसमुदायानं येडेश्वरी देवीचं दर्शन घेतलं. यावेळी येडेश्वरी देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. नांदेड हिंगोली राज्य महामार्गावर दुर्घटनाग्रस्त बस RTOनं हटवलेली आहे. वाहतुकीला मोठा अडथळा त्यामुळे निर्माण झाला होता. अनेक दिवसांपासून ही खासगी लक्झरी बस जळालेल्या अवस्थेमध्ये रस्त्यावर उभी होती. या सगळ्या दृश्यांमधून काय साध्य करताय असा सवाल वाहतूक करणारे प्रवासी आणि वाहन चालक करतायत. लातूर जिल्ह्यातील अहमदपूरमध्ये भारतीय दलित पॅन्थरकडून महाबोधी विहार मुक्त अभियान आणि संविधान बचाव रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येनं दलित पॅन्थर संघटनेचे कार्यकर्ते आणि समाज बांधव उपस्थित होते. नांदेडच्या देगलूर हाणेगाव रस्त्यावर कर्नाटकच्या बस अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्यानं गाडी थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडपांमध्ये गेली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 5 ते 6 प्रवासी किरकोळ जखमी झाले. नांदेडमध्ये कोबीला 5 रुपये दर मिळतोय. चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षेनं या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होती. मात्र उत्पादनाचा खर्च देखील निघत नसल्यानं शेतकरी वर्ग हवालदिल झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्ध्याच्या दौऱ्यावर आहेत. आर्वीमध्ये 720 कोटींच्या पायाभूत सुविधांच्या कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. आर्वी शहरातील प्रशासकीय भवनाचं लोकार्पण देखील आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. बुलढाण्याच्या चिखलीमध्ये रेणुका देवीचा यात्रा महोत्सव सुरू आहे. या यात्रेचं दुसरं महत्त्वाचं आकर्षण म्हणजे रेणुका देवीचं वहन मिरवणूक. रात्री आरतीनंतर वहन मिरवणुकीला सुरुवात होते. हजारो भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली. समृद्धी महामार्गावर डोणगावजवळ पुलाखालून जाणारे एक मोठं ट्रेलर 2 तास अडकून पडलं होतं. मात्र 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर हे ट्रेलर काढण्यात यश मिळालं. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या उंच आणि जड वाहनांमुळे महामार्गाच्या पुलांना धोका होण्याची शक्यता आहे. चंद्रपूरमध्ये वाघिणीची 3 बछडे पकडण्यात वन विभागाला यश मिळालं. या बछड्यांची आई 4 दिवसांपासून तिला जेरबंद करण्यात आलं होतं. त्यामुळे बेवारस झालेल्या बछड्यांना पकडून त्यांना संरक्षण देणं गरजेचं होतं. दिवस रात्र शोध घेतल्यानंतर उमा नदीच्या किनाऱ्यावर हे बछडे सापडले. अकोल्यात काल उत्साहामध्ये हनुमान जयंती साजरी करण्यात आली. हनुमान जयंती निमित्तानं एक अनोखी पंगत पार पडली. माकडांसाठी चक्क जेवणाचं आयोजन करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे माकडांनी देखील अगदी शिस्तीमध्ये येऊन
या पंगतीचा आस्वाद घेतला, मिष्टान्नावर ताव मारला. अकोल्याच्या तुळजापूर गावठाण्यामध्ये रात्री उशिरा एका 60 वर्षीय वृद्धाची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे. धारदार शस्त्राने हत्या झालेली आहे. रस्त्याच्या कडेला एक मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. नागरिकांनी पातूर पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि त्यानंतर वृद्धाची हत्या झाल्याचं समोर आलं. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात यलमार मंगेवाडीत बोराची आणि नारळाची बाग एकानं पेटून दिलेली आहे. यात शेतकरी विकास येलपले यांचं नुकसान झालेलं आहे. या प्रकरणी आता सांगोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. सांगली पोलिसांकडून तब्बल 84 लाखांचा अंमली पदार्थांचा साठा नष्ट करण्यात आलेला 813 किलो वजनाचा हा माल होता, ज्यात कोकेन, ब्राऊन शुगर, गांजा याचा समावेश होता. जिल्ह्यातील 9 पोलीस ठाण्यांतर्गत 1986 पासून 2024 पर्यंत विविध कारवायांमध्ये हा सगळा नशेचा साठा जप्त करण्यात आला होता. तो आता नष्ट करण्यात आला. सांगलीच्या मिरजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायांकडून महापालिकेच्या विरोधात संताप व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे. आंबेडकरांची जयंती एक दिवसावर असताना देखील पुतळ्याच्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आलं नसल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आलं. सलग सुट्ट्यांमुळे आता पंढरपूरमध्ये भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आहे. विठ्ठल दर्शनासाठी आज किमान 3 ते 4 तासांचा कालावधी लागतोय. मुख्य दर्शनासाठी काही दिवसांचा कालावधी लागतोय. पंढरपुरातील चंद्रभागा नदीत स्नानासाठी गेलेले 2 तरुण बुडाले. यातील एकाचा मृत्यू झाला तर एकाला वाचवण्यास स्थानिकांना यश आलेलं आहे. दर्शन कोलते असं मृत तरुणाचं नाव आहे. तो जळगावचा रहिवासी होता. पंढरपूर जवळच्या टेंभुर्णीमध्ये गॅस चोरीचं मोठं रॅकेट उघडकीस आलंय. गॅस टँकरमधून गॅसची चोरी करून खासगी व्यक्तींना विक्री केल्याप्रकरणी राजस्थानमधील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान गॅस विकत घेणाऱ्या खासगी व्यावसायिकांवर मात्र कारवाई केली नाही. त्यामुळे पोलीस अशा प्रकारांना पाठीशी घालतात असा आरोप होतोय. टॉप 5 नंतर आता पुढची बातमी छत्रपती संभाजीनगरमधून. संभाजीनगरकरांसाठी आता ठाकरे गट आक्रमक झालाय. 16 एप्रिल पासून ठाकरे गट आता संभाजीनगरात मोहीम राबवणार आहे. लबाडांनो पाणी द्या अशी 1 महिना संभाजीनगरात मोहीम राबवली जाणार आहे. त्यानंतर 13 ते 15 मे दरम्यान संभाजीनगरकरांच्या पाण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः मोर्चा काढणार आहेत. संभाजीनगरमधील पाणी टंचाईच्या मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. 16 एप्रिल पासून ठाकरे गटाची संभाजीनगरात मोहीम असणार आहे. आपण अधिक माहिती घेऊ. आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे फोनद्वारे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. माधव, आपण बघतोय की ठाकरे गट पाणी टंचाईच्या मुद्द्यावर आक्रमक झालेला आहे. अधिक काय माहिती? गिरीश, गेल्या 20 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. तेव्हापासून जे लोक सत्तेवर होते त्या विरोधातल्या लोकांनी आंदोलन केलं होतं. आता तीच परिस्थिती झाली. गेल्या 15-20 वर्षामध्ये ज्या महानगरपालिकेमध्ये शिवसेनेनं सत्ता उपभोगली त्या शिंदे गटाचे सरकार आल्यानंतर त्याच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे खासदार चंद्रकांत खैरे हे 20 वर्ष खासदार असताना त्यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला नाही. आता तेच या आंदोलनामध्ये उतरत आहेत. विशेष म्हणजे आता तब्बल एक महिना छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे हे आंदोलन असणार आहे. आंदोलनाचे उपक्रम वेगवेगळे आहेत. स्वाक्षरी मोहीम आहे गावागावामध्ये, म्हणजे वॉर्डामध्ये गल्ली गल्लीमध्ये जाऊन लोकांना आवाहन करणं आहे. त्याचबरोबर कॉलेजमध्ये या संदर्भातली पाणी पुरवठ्याच्या संदर्भातली जी आताची स्थिती आहे ती लोकांना सांगणं आहे. असे वेगवेगळे उपक्रम घेतले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 13 ते 16 या 3 दिवसाच्या निश्चितच माधव, आता या आंदोलनानंतर तरी संभाजीनगरमधील पाण्याचा प्रश्न सुटणार का ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. शिवसेना ठाकरे गट संभाजीनगरमधील पाणी द्या, पाणी द्या. संभाजीनगर शहरातील पाणी टंचाईच्या मुद्द्यावर आता शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. खरं तर यापूर्वी महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता होती. अनेक वर्ष शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे होते. मात्र असं असताना तेव्हा पाण्याचा प्रश्न सुटला नाही. आता ठाकरे गट पाण्यासाठी आंदोलन करणार.
वेळात आपण टॉप 5च्या बातम्या पाहिल्या. राज्यभरातल्या बातम्यांचा वेध घेतल्यानंतर आता आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे वळूया. लाडक्या बहिणींना आता सरकार मोफत वॉशिंग मशीन देणार आहे. होय, केंद्र सरकार महिलांना वॉशिंग मशीन देणार आहे. मात्र हे आम्ही म्हणत नाहीये, तर तसा दावा करणारा एक मेसेज व्हायरल होतोय. खरंच सरकार मोफत मशीन देणार आहे का, याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय, चला पाहूयात सामचा हा खास रिपोर्ट. लाडकींसाठी केंद्राची फ्री वॉशिंग मशीन योजना. सरकार महिलांना मोफत वॉशिंग मशीन देणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? लाडकींना आता केंद्र सरकारही मदत करणार आहे. कारण लाडकींसाठी आता केंद्र सरकार मोफत वॉशिंग मशीन देणार असल्याचा दावा करण्यात आलाय. तसा मेसेज प्रचंड व्हायरल. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast. I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains at last. And to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been put through hell. करतंय. कधी लाडका भाऊ तर कधी लाडका शेतकरी अशा योजना सुरूच असतात. मात्र राज्यात लाडकी बहीण ही योजना चर्चेत आहे. सरकार महिलांना घरबसल्या 1500 रुपये देत आहे. त्यामुळे सरकार महिलांना वॉशिंग मशीनही देऊ शकतं असं अनेकांना वाटू लागलंय. मात्र ही योजना नसून महिलांची दिशाभूल करण्यासाठी हा मेसेज व्हायरल करण्यात आलाय. त्यामुळे आमच्या पडताळणीत सरकार मोफत वॉशिंग मशीन देणार हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.